नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. एका बाजूला इराण, दुसऱ्या बाजूला इस्रायल आणि अमेरिका युद्धाची जबरदस्त धुमश्चक्री सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की भारत नेमका कोणाच्या बाजूने उभा आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नाचं खरं तर अत्यंत सुस्पष्ट उत्तर दिलं होतं. मोदी असं म्हणाले होते की भारत शांततेच्या बाजूने आहे. तरी सुद्धा लोकांच्या मनातले प्रश्न काही संपत नाहीत. आता आखातामध्ये जबरदस्त युद्ध पेटलेलं आहे. दोन्ही बाजूनी क्षेपणास्त्रांचा मारा होतोय. दोन्ही बाजूनी अशा प्रकारची रणनीती आखली जाते की समोरच्याचं जबरदस्त नुकसान व्हावं. अशा परिस्थितीमध्ये भारतातून निघालेले कार्गो विमान अबुधाबीच्या झायद इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँड झालेलं आहे. भारताच्या भूमिकेच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो अगदीच अनाठाई नाहीये. आखातामध्ये युद्ध पेटलंय. या युद्धाच्या ठीक 2 दिवस आधी भारताचे पंतप्रधान इस्रायल दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची गाठभेट घेतली. इस्रायलची संसद नेसेटच्या समोर भाषण दिलं. इस्रायलच्या लोकप्रतिनिधींना संबोधित केलं. आता युद्ध जोरात सुरू आहे. अशा काळामध्ये इराणची युद्धनौका आयरिस लावण भारताच्या कोची बंदरामध्ये आश्रयाला आहे. भारताने अबुधाबीमध्ये मालवाहू विमान पाठवलंय. या विमानातून मदतीचं सामान पाठवलंय. म्हणजे भारत सर्वांची मदत करताना दिसतोय. युद्धाच्या काळामध्ये प्रत्येक देशाचं एक स्वतंत्र धोरण असतं. उदाहरण देतो. स्वित्झर्लंडचं धोरण आहे की आम्ही तटस्थ राहणार, आम्ही कोणाच्याही बाजूला नाहीये, आम्ही कोणाचीही मदत करणार नाहीये. आणि याच्या नेमकं उलट भारताचं धोरण आहे. आम्ही सगळ्यांच्या सोबत आहोत, सगळ्यांची मदत करणार आहोत. आणि विशेष करून अशा प्रत्येक देशाची जो देश कधी काळी संकटामध्ये भारताच्या सोबत अगदी ठामपणे उभा आहे. त्यामुळे भारत सगळ्यांना मदत करताना दिसतोय. भारताच्या या धोरणामध्ये कुठेही भोंगळपणा नाहीये, कुठेही पंचशील सारख्या मोठ्या मोठ्या शब्दांचा वापर नाहीये, कुठेही नैतिकतेचा अभाव नाहीये. भारताचं धोरण अगदी साधं आणि सरळ आहे. जो माझ्यासोबत उभा आहे, मी त्याच्यासाठी उभा आहे. खरं तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी ज्या युपीए सरकारच्या काळामध्ये सूत्रधाराच्या भूमिकेमध्ये होत्या, त्या अलीकडे परराष्ट्र धोरणाचे एक्सपर्ट बनलेले आहेत. अनेक इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. तर त्या सोनिया गांधींची अशी अपेक्षा होती की भारताने इराणची बाजू घ्यावी, इस्रायलचा निषेध करावा आणि अमेरिकेला अंगावर घ्यावं आणि भारतीय जनतेच्या पायावर धुंडा मारून घ्यावा. युपीएच्या सत्ता काळामध्ये सत्तेच्या सूत्रधार होत्या सोनिया गांधी. त्यांचं सरकार आणि स्वतः सोनिया गांधी अमेरिकेच्या उंजळीने पाणी पित होत्या. सत्ता गेल्यानंतर अचानक त्यांचा कणात ताठ झालेला आहे आणि ही मंडळी अमेरिकेच्या विरोधात बोलायला लागलेली आहेत. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोण असावं आणि कोण नसावं याचा निर्णय अमेरिकेतून होत होता. हा आरोप काही भाजपच्या नेत्याने केलेला नाहीये. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुरुवातीची 1-2 वर्ष ज्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रिपदाचा भार होता, त्या नटवर सिंगनी त्यांच्या वन लाईफ इज नॉट इनफ या पुस्तकामध्ये हा भांडाफोड केलेला आहे. आणि अमेरिकेकडून कशा सूचना यायच्या, कोणतं खातं कोणाकडे द्यायचं, कोणतं मंत्रिपद कोणाला द्यायचं याची नावं यायची, हे सगळं त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये अत्यंत ठळकपणे अधोरेखित केलेलं आहे. सोनिया गांधी यांच्या सत्ता काळामध्ये जे काही घडलं त्या घटना अत्यंत क्षुल्लक वाटाव्या. अशा घटना खरं तर सोनिया गांधी यांच्या सासूबाई इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये घडलेल्या आहेत. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये सत्तेची सूत्र जेव्हा इंदिरा गांधी यांच्या हाती होती, तेव्हा काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी थेट अमेरिकेतून पैसा यायचा, CIA कडून पैसा यायचा. इंदिरा गांधी यांना माहिती होतं की हा पैसा कुठून येतोय आणि तो कशासाठी पाठवला जातोय. तरी सुद्धा या पैशाचा काँग्रेस पक्षाकडून अत्यंत सढळरित्या वापर व्हायचा. आता ती मंडळी अमेरिकेच्या विरोधात बोलतायत, म्हणजे किती दांभिकपणा आहे बघा. आणि नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी यांचा सल्ला ऐकावा अशी अपेक्षा काँग्रेसजन करतायत. आता नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर नासका सल्ला ऐकतील याची शक्यता अजिबातच नाहीये. नरेंद्र मोदी ठरवलेल्या मार्गावर अत्यंत आत्मविश्वासाने पुढे जाताना दिसत आहेत. भारत हा खंडप्राय देश आहे आणि या देशाच्या राजकारणामध्ये सातत्याने इतक्या आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात की भारतीयांना अलीकडे त्याचं आश्चर्य वाटेन असं झालेलं आहे. सोनिया गांधी ज्या अनेक वर्ष भारतामध्ये राहत आहेत, भारताच्या राजकारणामध्ये वावरत आहेत, ज्यांना हातात कागद घेतल्याशिवाय हिंदी सुद्धा धड बोलता येत नाही, त्या सोनिया गांधी अलीकडे इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये लेख लिहायला लागलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, डॉक्टर एस जयशंकर यांना परराष्ट्र धोरणाबाबत धडे द्यायला लागलेले आहेत. परंतु लोकांना त्याचं अजिबात आश्चर्य वाटलेलं नाहीये. सोनिया गांधी यांचं हिंदी जितकं वाईट आहे तितकं त्यांचं इंग्रजी सुद्धा वाईट आहे. सोनिया गांधी इंग्रजीमध्ये अजिबात लिहू शकत नाहीत. कोणाकडून तरी लिहून घ्यायचं, स्वतःच्या नावावर खपवायचं आणि मोदींना सल्ले द्यायचे, असे प्रकार सोनिया गांधींनी सध्या सुरू केलेले आहेत. सोनिया गांधी यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत नरेंद्र मोदी आणि डॉक्टर एस जयशंकर यांना कुडकुडे सल्ले द्यावेत आणि मोदी आणि जयशंकर यांनी ते ऐकून घ्यावेत अशी अपेक्षा काँग्रेसजन बाळगून आहेत. खरं तर काँग्रेस पक्षाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी या दोघांचं नेतृत्व अत्यंत कमकुवत झालेलं आहे. त्यांचे आदेश सोयीचे असतील तेव्हाच त्यांचे पक्षाचे नेते ऐकतात आणि नसतील तर ते सरळ सरळ भिरकावून देतात. तर ज्या सोनिया गांधी यांचं
त्यांच्या पक्षाचे नेते ऐकत नाहीत, त्यांचं मोदींनी ऐकावं अशी सध्या काही मंडळींची अपेक्षा आहे. नरेंद्र मोदी आणि डॉक्टर एस जयशंकर या जोडगोळीने काँग्रेसचं जे दळभद्री धोरण होतं, परराष्ट्र धोरण, ते धोरण अक्षरशः मोडीत काढलं आणि अत्यंत सुस्पष्ट धोरण आखलं. या धोरणावर या दोघांची वाटचाल चालू आहे, देशाची वाटचाल चालू आहे आणि हे धोरण अत्यंत स्पष्ट आहे. स्वजन हिताय स्वजन सुखाय, म्हणजे जिथे देशाचा फायदा असेल ते करायचं, हे भारताचं परराष्ट्र धोरण आहे. आखातातल्या जवळजवळ सगळ्या देशांची भारताचे अत्यंत मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण संबंध आहेत. परंतु युनायटेड अरब अमिरात हा असा देश आहे ज्या देशाची भारताचे जे संबंध आहेत ते अत्यंत खास आहेत. आणि ते किती खास आहेत याची झलक काही दिवसापूर्वी UAEचे राष्ट्रप्रमुख शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे भारत भेटीवर आले होते. तेव्हा सगळ्या भारतीयांना याची देही याची डोळा पाहायला मिळाली. 3 तासाचा प्रवास करून हे राष्ट्रप्रमुख भारतामध्ये आले होते आणि 3 तासापेक्षा कमी काळ ते भारतामध्ये होते. या काळामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाठभेट घेतली आणि अत्यंत महत्वपूर्ण असे करार या काळामध्ये दोन्ही देशामध्ये झालेले दिसतात. हे करार सामरिक भागीदारीबद्दल आहेत, हे करार गुंतवणुकीबद्दल आहेत, हे करार व्यापाराबद्दल आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे LNGच्या संदर्भात आहेत. शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची ही जी भारत भेट होती ती अजिबात पूर्वनियोजित नव्हती, ऐनवेळी ती ठरली होती. तरी सुद्धा नरेंद्र मोदी यांनी त्यांना सविस्तर वेळ दिला, त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की दोन्ही देशांचे हे जे नेते आहेत त्यांचे एकमेकांशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत आणि त्या घनिष्ठ संबंधांमुळे हे दोन्ही देश अत्यंत जवळ आलेले आहेत. आता संकटाच्या काळामध्ये सुद्धा भारत UAEच्या बाजूने अत्यंत ठामपणे उभा असलेला दिसतो. आकाशामध्ये धुमश्चक्री सुरू आहे, पाण्यामध्ये धुमश्चक्री सुरू आहे, जमिनीवर धुमश्चक्री लवकरच सुरू होईल अशा प्रकारची स्थिती आहे. अशा काळामध्ये भारताचं एक मालवाहू विमान अबुधाबीमध्ये उतरलेलं आहे आणि हे विमान UAE साठी रसद घेऊन गेलेलं आहे. भारताच्या कोची इथून इतिहाद कार्गोचं एक मालवाहू विमान उड्डाण करतं, लँड करतं अबुधाबीच्या झायेद इंटरनॅशनल एअरपोर्टवर. हे शिपमेंट बुक केलेलं असतं लुलू ग्रुप इंटरनॅशनलने. हे जे विमानतळ आहे अबुधाबीचं, त्या विमानतळाच्या आजूबाजूला इतिहाद कार्गोचा महत्वाचा तळ आहे. इथे हे विमान लँड करतं कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद आहे. सध्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या परिसरामध्ये इराणने अत्यंत भयंकर परिस्थिती निर्माण केलेली आहे. इथून एकही कार्गो जहाज IRGC फिरकू देत नाहीये. थायलंडचं एक कार्गो जहाज जे भारताच्या कांडला बंदराच्या दिशेने जात होतं ते IRGCने साफ बुडवून टाकलं आणि IRGCने इस्रायल अमेरिकेला थेट धमकी दिलेली आहे. त्यांनी असं सांगितलं इस्रायल आणि अमेरिकेचं आणि या देशांशी संबंधित असलेल्या कोणत्याही देशाचं कार्गो जहाज आम्ही इथून फिरकू देणार नाहीये. इराणने याला भारताला अपवाद केलेला आहे. हॉर्मुझमधून भारताकडे कार्गो जहाज येऊ शकतं, परंतु भारताचं असं एखादं कार्गो जहाज जे भारतातून निघालेलं आहे आणि ते आखाती देशांच्या दिशेने चाललेलं आहे, विशेषतः ते आखाती देश ज्यांना इराण लक्ष करतोय, अशी शक्यता नाहीये. त्यामुळे अबुधाबीमध्ये रसद पाठवण्यासाठी भारताने विमानाचा वापर केलेला आहे. आता ज्या लुलू ग्रुपने हे शिपमेंट बुक केलं होतं त्याच्याबद्दल सुद्धा जाणून घ्या. या लुलू ग्रुपचा जो मालक आहे MA युसुफ, तो मूळचा केरळचा आणि आखाती देशांमध्ये त्याने एक सुपर मार्केटचं जाळं निर्माण केलेलं आहे. हे जाळं आखातामध्ये पूर्णपणे पसरलेलं आहे. त्याचं जे मुख्यालय आहे ते अबुधाबीमध्ये आहे, परंतु याचा जो कारभार आहे तो सौदीमध्ये आहे, ओमानमध्ये आहे, कतारमध्ये आहे, बहरीनमध्ये आहे, कुवेतमध्ये आहे, इंडोनेशियामध्ये आहे, मलेशियामध्ये आहे. भारतामध्ये सुद्धा त्याची काही सुपर मार्केट आहेत आणि या सुपर मार्केटची साखळी खूप मोठी आहे. 250 पेक्षा जास्त सुपर मार्केट या MA युसुफ याने संपूर्ण आखातामध्ये निर्माण केलेली आहेत आणि त्याचं हे शिपमेंट होतं. या शिपमेंटमध्ये फळं, भाज्या, अन्नधान्य, मसाले, मासे वगैरे वगैरे सगळे खाद्यपदार्थ होते. अनेक लोकांचा असं भ्रम आहे की युद्धाच्या काळामध्ये फक्त शस्त्र आणि दारुगोळाच लागतो. युद्धाच्या काळामध्ये पोट भरायला अन्न सुद्धा लागतं, याचा अनेक लोकांना विसर पडतो. इस्रायल हा वाळवंटी प्रदेश आहे, आखाती देश सुद्धा वाळवंटी आहेत, परंतु इस्रायलने त्यांच्या देशामध्ये कृषी क्रांतीचा एक अभूतपूर्व प्रयोग केला. त्याच्यामुळे अनेक बाबतीमध्ये इस्रायल हा स्वयंपूर्ण झालेला आहे. परंतु आखाती देशांची परिस्थिती तशी नाहीये. आखाती देशांमध्ये सुकामेवा आणि खजुराच्या पलीकडे फारसं काय होत नाही, कारण तिथे जमीन आहे रेताड आणि पाण्याचं दुर्भिक्ष, त्यामुळे इथे शेती करणं अत्यंत कर्मकठीण काम. आणि आखाती देशांची मानसिकता काय आहे की आमच्याकडे भरपूर पैसा आहे, आमच्याकडे भरपूर तेल आहे, त्याच्यामुळे आमच्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या जगातून आम्ही विकत घेऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये कृषी वगैरे विकसित करण्यासाठी या देशांनी अजिबात कधी लक्ष दिलं नाही आणि युद्धाच्या काळामध्ये ही गोष्ट त्यांना जबरदस्त शेकत असते. आता तिथे युद्ध पेटलेलं आहे आणि अशी परिस्थिती आहे की तिकडचे मॉल ओस पडलेले आहेत, तिथे ना फळं, ना भाज्या, ना मासे, ना मसाले. त्यामुळे आखातातले बहुतेक देश खाद्य आपूर्तीसाठी भारत आणि चीन सारख्या देशांवर अवलंबून आहेत आणि भारताने पिकांच्या क्षेत्रामध्ये चीनला बरंच मागे टाकलेलं आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आपले कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं जबरदस्त भाषण झालं. असं भाषण झालं की ज्याला जबरदस्त टाळ्या पडल्या.
या भाषणामुळे काँग्रेस जनांना प्रचंड त्रास झाला असेल, विशेष करून राहुल गांधी यांना त्रास झाला असेल, कारण भारताने चीनला मागे टाकलेलं आहे. शिवराज सिंग चौहान असं म्हणाले की गहू असो, तांदूळ असो, सोयाबीन असो, भुईमुग असो, या सगळ्या पिकांच्या बाबतीत भारताने चीनवर आघाडी घेतलेली आहे. भारत हा जगामध्ये नंबर 1 झालेला आहे. शिवराज सिंग चौहान यांनी आपले जे शेतकरी आहेत देशाचे, त्यांचं सुद्धा जबरदस्त कौतुक केलेलं आहे. आणि त्यामुळे भारत हा या युद्धाच्या काळामध्ये UAE सारख्या देशाला भाजीपाला असो किंवा अन्नधान्य असो पाठवू शकतो, त्यांच्या गरजेची पूर्तता करू शकतो. सध्या रमजानचा महिना सुरू आहे, मुस्लिमांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र महिना. परंतु या पवित्र महिन्यामध्ये काय चाललंय बघा. आखातातले जे सगळे श्रीमंत देश आहेत ते एकमेकांच्या उरावर बसलेले आहेत. एकमेकांच्या, ज्याला हिंदीमध्ये खून के पैसे म्हणतात ना, त्या प्रकारचे एकमेकांवर क्षेपणास्त्राचा मारा करतायत आणि प्रयत्न करतायत की एकमेकांचं अस्तित्व नष्ट व्हावं. हिजबुल्ला जो इराण समर्थित ग्रुप आहे त्याने तर UAEचा उल्लेख मोसादचं डीप स्टेट म्हणून केलेला आहे. म्हणजे असा जबरदस्त रक्तपात मुस्लिम देशांमध्ये सुरू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये भारतासारखा एक हिंदू बहुल देश UAE सारख्या एका मुस्लिम बहुल देशाला मदत करताना दिसतोय. आखातामध्ये लाखो भारतीय काम करतात. UAE मध्ये सुद्धा भारतीयांची संख्या लाखोंच्या संख्येने आहे. तिथे हे लोक पैसे कमवतात, हे पैसे भारतामध्ये पाठवतात. त्यामुळे UAEचं जे भारताच्या दृष्टीने महत्व आहे ते प्रचंड आहे. तर हा जो UAE आहे तो युद्ध संकटामध्ये घिरला गेलेला देश आहे. तिथे जे सुपर मार्केट आहेत, मॉल आहेत, ते अक्षरशः ओस पडलेले आहेत. तिथे ना भाज्या आहेत, ना फळं आहेत, ना अन्नधान्य आहेत, ना मासे आहेत, ना मसाले आहेत. आणि अशा संकट काळामध्ये भारताने आपल्या मित्राला मदत केलेली आहे. ऐन रमजानच्या काळामध्ये मदत केलेली आहे. इतिहासच्या कार्गोमधून लुलू ग्रुपसाठी जे शिपमेंट बुक करण्यात आलं त्यामध्ये नेमकं गेलंय तरी काय, त्याच्यामध्ये गेलंय भाजीपाला, फळं, केळी, द्राक्ष, कांदे, मसाले आणि ताजी मासळी. आता हा जो माल आहे तो फक्त अबुधाबीमध्ये नसणार आहे, तो सर्वत्र युनायटेड अरब अमिरातची जी अन्य हे आहे, दुबई आहे, शारजा आहे, तिथे हा वितरित केला जाणार आहे. आणि या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे. या घटनेने भारताबाबत जगाच्या देशांमध्ये जो विश्वास आहे तो वाढणार आहे. एक गोष्ट स्पष्ट होणार आहे की भारत हा दोस्तो का दोस्त आहे. संकटाच्या काळामध्ये तो मित्रांच्या सोबत अत्यंत ठामपणे उभा राहतो. या सगळ्या घडामोडी सुरू असताना काँग्रेसचे नेते एका कंटेनर कार्गोमध्ये गेले आणि त्यांनी स्वतःसोबत त्या कंटेनरचे फोटो काढले. आणि पटोले असं म्हणतात की शेतकऱ्यांचा माल या बंदरांवर पडू नये, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. काँग्रेसच्या दृष्टीने अशा फोटोचा अर्थ केवळ एवढाच आहे की फोटो काढायचे आणि नरेंद्र मोदी यांच्या नावाने टाहो फोडायचा की नरेंद्र मोदी कसे शेतकऱ्यांची मदत करत नाहीयेत. परंतु अबुधाबीला जो आपला कार्गो गेला त्या कार्गोतून एक गोष्ट स्पष्ट आहे की नरेंद्र मोदी प्रयत्न करतायत की शेतकऱ्यांचं कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये, मित्रांची मदत करता यावी, परंतु त्याच्याबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला किंमत मिळावी, त्यांच्या खिशामध्ये 4 पैसे जावे. आखातातल्या घनघोर युद्धाच्या काळामध्ये घडलेली ही दिलासादायक घटना, दिलासा फक्त अबुधाबीला नाहीये, दिलासा फक्त युनायटेड अरब अमिरातला नाहीये. हा दिलासा आहे भारतीय शेतकऱ्यांना, हा दिलासा आहे जगातल्या त्या देशांना ज्या देशांची भारतासोबत मैत्री आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका सोबत, सबस्क्राईब करा बीज डंका सुद्धा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.